पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये विशाल अग्रवालला न्यायालयाकडून दिलासा नाहीच. विशाल अग्रवालच्या जामीन अर्जावर 1 जूनला होणार सुनावणी. जितेंद्र आव्हाडांकडून डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान, मनुस्मृती विरोधात आंदोलन करताना फाडला फोटो, तर आव्हाडांनी व्यक्त केली दिलगिरी. मार्चच्या चौदार तळ्यावर जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचं दहन, अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक ठेवण्यास विरोध. जितेंद्र आव्हाडांनी देशाची माफी मागावी. आव्हाडांकडून डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान, अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल. डॉक्टर अजय तावरेंच्या जीवाला धोका, पुरावे नष्ट करण्यासाठी तावरेला धोका निर्माण केला जाऊ शकतो, सुषमा अंधारेंचा आरोप. पुणे अपघात प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप, कुणाचा जीव घेणं एवढं सोपं काम नाही, संजय शिरसाट यांचा अंधारेंना प्रत्युत्तर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून खासदार संजय राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसात माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, रोकठोक मधल्या दाव्याबाबत नोटीस. 50 खोके एकदम ओके, इसे कहते हैं उल्टा चोर, कोतवाल को डांटे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल. पुणे ब्लड सॅम्पल प्रकरणी ससूनमधील 3 जण निलंबित, डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोळ, शिपाई घटकांबळे निलंबित. सचिन वाझेची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका, खंडणी वसुली प्रकरणात तुरुंगातून बाहेर सोडण्याची केली विनंती. देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार. 7व्या आणि अखेरच्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस, तर 7व्या टप्प्यासाठी 1 जूनला होणार मतदान. मुंबईमध्ये उद्यापासून पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. चांदूर बाजारमध्ये बियाणे महोत्सवाचं आयोजन, कंपनी हद्दपार करून शेतकऱ्यांचे बियाणे घ्या, बच्चू कडूंचं आवाहन. विजय निश्चित, तो कोणीही रोखू शकणार नाही, बळवंत वानखडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. जय पवार बारामतीमध्ये सक्रिय, जय पवारांचा बारामतीमध्ये जनता दरबार, कार्यकर्त्यांचा सामान्यांच्या जाणून घेतल्या अडचणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानं ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आव्हाडांविरोधात आक्रमक, आव्हाडांचा फोटो फाडून केला निषेध. नाशिकमध्ये आव्हाडांविरोधात शिवसेनेचा निषेध आंदोलन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानं शिवसेना आक्रमक. डोंबिवली अनुदान कंपनी स्फोट प्रकरणी कंपनीमध्ये वॉचमॅन म्हणून काम करणारे जोंधळे अद्यापही गायब, 6 दिवस उलटूनही मृतदेह सापडला नसल्यानं पत्नी हवालदिल. बियाण्यांचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई, अकोल्यातल्या अडसूळ गावात कृषी विभागाची कारवाई, लोकशाहीच्या बातमीनंतर कृषी विभागाला जाग. चंद्रपुरात 47.1 तापमानाची नोंद, यंदाच्या उन्हाळ्यात विक्रमी तापमानाची नोंद. नाशिक जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई, कहांडोळ भागात पाण्यासाठी झुंबड, हंडाभर पाण्यासाठी दिवस रात्र भटकंती. नाशिकमध्ये सलग 2ऱ्या दिवशी सापडल्या बनावट नोटा, बनावट नोटा छापणाऱ्या मोठं रॅकेट असण्याची शक्यता. जालन्यात पाण्याअभावी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, शेतकरी संघर्ष समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, 8 जूनपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशारा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.